मी प्राध्यापक एल.बी. गायकवाड. आय एम प्रोफेसर एल.बी. गायकवाड. मी आपल्याला आज मातृभाषा व परकीय भाषा यावर एक सुंदर लेक्चर देतो आहे. लक्षात घ्या, मातृभाषा म्हणजे काय? व्हॉट इज द मदर टंग? लक्षात घ्या, रिमेंबर, मातृभाषा म्हणजे आईची भाषा. मातृभाषा मीन्स, मदर टंग मीन्स मदर्स लँग्वेज. आई आपल्याला जन्म देते. मदर गिव्स अस बर्थ आणि आपण जन्माला येतो. वी कम टू बर्थ. आणि आई आपल्याला भाषा शिकवते. मदर टीचेस अस द लँग्वेज. आणि त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. अँड दॅट लँग्वेज इज कॉल्ड द मदर टंग. मग हळूहळू, स्लोली अँड स्लोली आपण मोठे होतो. वी बिकम यंगर. आणि आपण शाळेत जायला लागतो. म्हणजे वी गो टू द स्कूल. आणि मग येतो आपला परकीय भाषेशी संबंध. देन द फॉरेन लँग्वेज कम्स इन टू अवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये मग परकीय भाषा येते. म्हणजे परकीय भाषा आणि मातृभाषा, द फॉरेन लँग्वेज अँड द मदर टंग, ह्या दोघं बहिणी आहेत. दिस टू आर द सिस्टर्स. जरी आपल्याला वाटत असलं, दो वी फील, की या दोघं परकीय लँग्वेजेस आहेत, दीज आर द टू फॉरेन लँग्वेजेस, आणि परकीयांची ती भाषा आहे, अँड दॅट इज द लँग्वेज ऑफ द फॉरेन पीपल, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी परकीय भाषा ही आपलीच भाषा असते. लक्षात ठेवा. द फॉरेन लँग्वेज इज अवर लँग्वेज. कारण बिकॉज जेव्हा माणूस हा कमी प्रमाणामध्ये होता पृथ्वीवर, मीन्स व्हेन द मॅन वॉज रेअर, कमी प्रमाणामध्ये म्हणजे ऑन द स्मॉल अमाउंट ही वॉज देअर, तो पृथ्वीवर होता. त्यावेळेला एकच भाषा होती किंवा दोन भाषा होत्या. ॲट दॅट टाइम देअर वॉज वन लँग्वेज or there were the two languages. म्हणजे आज जगामध्ये, टुडे इन द वर्ल्ड, ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, म्हणजे देअर आर द डिफरंट लँग्वेजेस इन द वर्ल्ड, त्या सगळ्या भाषांची जननी कुठंतरी एक भाषा आहे. म्हणजे वन मदर टंग इज द मदर ऑफ ऑल द लँग्वेजेस इन द वर्ल्ड. मी असं म्हणेल, आय विल से लाईक दिस. आणि म्हणून जरी परकीय भाषा ही परकीय भाषा असली, दो द फॉरेन लँग्वेज इज द फॉरेन लँग्वेज, आणि आपल्याला ती जरी येत नसली किंवा आपण ती चांगली सुंदर बोलत नसलो, म्हणजे दो वी कॅनॉट स्पीक इट प्रॉपरली, तरी ती आपली मातृभाषाच आहे हे आपण समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ती आपली मातृभाषा कशी आहे, तर तिचा जन्म हा आपल्या मातृभाषेतून झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता नाव मातृभाषा आणि परकीय भाषा यांचा मिलाप होऊ शकतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, या दोघं भाषांचा मिलाप होऊ शकतो का, म्हणजे these two languages can come together, यांचा मिलाप होऊ शकतो का?
can these languages come together means can be they united, किंवा आपण त्यांना एकत्र करू शकतो का, कॅन वी मेक देम युनायटेड, किंवा मदर टंग मधून आपण परकीय भाषा शिकू शकतो का, कॅन वी लर्न द फॉरेन लँग्वेज थ्रू द मदर टंग. तर मी उत्तर देईल हो, येस, आपण शिकू शकतो. म्हणजे वी कॅन लर्न अवर फॉरेन लँग्वेज विथ द हेल्प ऑफ अवर मदर टंग. म्हणजे आपल्या मातृभाषेच्या मदतीने आपण ही परकीय भाषा शिकू शकतो. आता कसा हा मिलाप होऊ शकतो, म्हणजे ह्या दोघं भाषा कशा एकत्र येऊ शकतात. हाऊ कॅन these two languages come together, how there can be or how can there be their unity, their junction, their togetherness, त्यांचा मिलाप, त्यांचं एकत्रीकरण कसं होऊ शकते, हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. दिस पॉइंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट हिअर. आता बघा, मी आपल्याला असं म्हणेन की मराठीमध्ये मी जातो असं एक वाक्य आहे पहा. मी जातो म्हणजे मी जातो, हे आता हिंदीमध्ये करा. मी जातो म्हणजे मैं जाता हूँ, हेच इंग्लिशमध्ये करा तर हे होईल आय गो. म्हणजे बघा, मराठीमधून हिंदी निर्माण झाली, म्हणजे the Hindi language came out of the Marathi language. मराठी लँग्वेजच्या मधून आपली हिंदी लँग्वेज बाहेर आली, कारण आपण तीन वाक्य घेतले. आणि ह्याच दोघांच्या मिलापातून थ्रू द युनिटी ऑफ these two languages means मराठी अँड हिंदी, आपण या ठिकाणी इंग्रजीचं वाक्य बोललो. म्हणजे वी स्पोक हिअर, आय स्पोक हिअर द इंग्लिश सेंटेन्स. म्हणून सो देअरफॉर असं सिद्ध होते की म्हणजे इट इज प्रूव्ड दॅट, आपण सिद्ध करू शकतो की वी कॅन प्रूव्ह दॅट मातृभाषा हीच परकीय भाषा आहे. द मदर टंग इज द फॉरेन लँग्वेज, असं आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. कारण फक्त आपल्याला मदर टंगचाच आधार घ्यावा लागतो. वी कॅन टेक द सपोर्ट ऑफ द मदर टंग ओनली टू अंडरस्टँड, टू लर्न द फॉरेन लँग्वेज. देर आर मेनी फॉरेन लँग्वेजेस. ह्या सगळ्या भाषा जर आपल्याला शिकायच्या असतील, इफ वी वॉन्ट टू लर्न दीज ऑल दी लँग्वेजेस, तर आपल्याला आपली मातृभाषा मधूनच शिकावं लागेल. म्हणजे वी हॅव टू लर्न दीज ऑल दी फॉरेन लँग्वेजेस थ्रू अवर मदर टंग. कारण बिकॉज सगळ्या भाषांचं बीज आपल्या मदर टंग मध्येच आहे. द सीड ऑफ ऑल दी लँग्वेजेस इज अवेलेबल, उपलब्ध आहे इन अवर मदर टंग, असं या ठिकाणी मी सांगेन. म्हणून मराठीचं उदाहरण आपण घेतलं, ते हिंदीमध्ये केलं, ते इंग्रजीमध्ये केलं. म्हणजे वी टूक द example of the Marathi, then Hindi, then English. हे असं सगळं करून आपण हे सिद्ध केलं की एका मराठीच्या पायावर, एका मराठीच्या मुद्द्यावर आपण सगळ्या भाषा या ठिकाणी शिकू शकतो. म्हणजे हिंदी शिकू शकतो, इंग्रजी शिकू शकतो, मग जगातली कोणतीही भाषा आपण शिकू शकतो. म्हणजे वी कॅन लर्न एनी लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. आता मी आपल्याला असं सांगेन, आय विल टेल यू, मी सांगेन
की एखाद्या अमेरिकन माणसाला, इफ ॲन अमेरिकन पर्सन, त्या अमेरिकन माणसाला जर मराठी शिकायची असेल, इफ द अमेरिकन मॅन वॉन्ट्स टू लर्न द मराठी लँग्वेज, तर तो कशी शिकेल? हाऊ विल ही अंडरस्टँड द मराठी लँग्वेज? त्याच्या मातृभाषेतून. म्हणजे ही विल लर्न द मराठी लँग्वेज थ्रू हिज मदर टंग, अँड हिज मदर टंग इज इंग्लिश. त्या इंग्लिशमधून तो आपली मराठी शिकेन. म्हणजे ही विल लर्न अवर मराठी थ्रू हिज इंग्लिश. तर या उदाहरणावरून, विथ दिस एक्झाम्पल और किंवा ऑन द बेसिस ऑफ धिस एक्झाम्पल, या उदाहरणाच्या तत्वावरून असं लक्षात येतं, वी कॅन अंडरस्टँड की मातृभाषा हीच जगातली मेन भाषा आहे. द मदर टंग इज द मेन लँग्वेज ऑफ द वर्ल्ड. मीन्स म्हणजे आपण आपल्या मदर टंगमधून कोणतीही जगातली भाषा सहज शिकू शकतो. म्हणून मदर टंगला प्रथम दर्जा देणं हे फार गरजेचं आहे. सो द मदर टंग शुड बी गिव्हन द फर्स्ट इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ. आता काही इंग्रजीची उदाहरणं घेऊन मी आपल्याला समजून सांगतो बघा. आता बघा, मराठीमध्ये आहे मी मुलगा आहे. मी मुलगा आहे म्हणजे मैं लड़का हूं. हे इंग्लिशमध्ये करू आपण. आय एम अ बॉय. म्हणजे आपण जर पाहिलं ह्या तिघं वाक्यांवरून, तर आपल्या असं लक्षात येतंय की मातृभाषा आपल्याला सगळ्या भाषांमध्ये घुसायला सांगते आहे. म्हणजे अवर मदर टंग इज टेलिंग अस टू एंटर इनटू ऑल द लँग्वेजेस ऑफ द वर्ल्ड. आपण फक्त मराठी, हिंदी आणि इंग्लिशचा विचार करतोय. म्हणजे वी आर थिंकिंग ऑफ ओनली द मराठी, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज. पण असा जर तुम्ही चांगला विचार केला, माझ्या बोलण्याचा तुम्ही जर चांगला असा विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इफ यू कन्सिडर माय पॉइंट प्रॉपरली, तर तुमच्या असं लक्षात येईल. म्हणजे यू विल अंडरस्टँड की खरोखर आपल्याला जगातली कोणतीही भाषा आपल्या मराठीतून, आपल्या मातृभाषेतून, आपल्या हिंदीतून, आपल्या इंग्लिशमधून आपल्याला शिकता येते. आता मी दुसरं वाक्य आपल्याला असं देणार, ती सुंदर होती. बघा, मराठीमध्ये काय आलं? ती सुंदर होती. आता ती सुंदर होती म्हणजे हिंदीमध्ये कसं येईल? वह सुंदर थी. आणि इंग्लिशमध्ये कसं होईल? शी वॉज ब्युटिफुल. म्हणजे आपल्याला जे इंग्रजी या ठिकाणी आली, वी स्पोक नाउ द इंग्लिश सेंटेन्स, द हिंदी सेंटेन्स, हे आपण फक्त आपल्या मातृभाषेच्या जोरावरच बोललो, आपल्या मातृभाषेच्या सपोर्टनेच आपण बोललो. म्हणजे वी स्पोक धिस सेंटेन्स ऑन द बेसिस ऑफ अवर मदर टंग विथ द सपोर्ट ऑफ अवर मदर टंग. असं आपल्याला एक काळ घेऊनही आपल्याला समजून सांगता येईल. आता समजा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स जर घेतला इंग्रजीचा, तर आपल्याला उत्तम समजून सांगता येईल. जे इफ वी टेक द सिंपल प्रेझेंट टेन्स ऑफ इंग्लिश, तर आपल्याला या ठिकाणी हे सगळं सांगता येईल. बघा, आता मी शाळेत जातो म्हणजे काय आलं? मी शाळेत जातो म्हणजे काय आलं? आय गो टू द स्कूल. आय गो इन टू द स्कूल. मैं स्कूल जाता हूं. आलं लक्षात? आणि मी शाळेत जातो. तर ह्या तिघं वाक्यावरून आपल्याला पुन्हा लक्षात येईल आपल्या. म्हणजे अगेन वी कॅन अंडरस्टँड ऑर वी विल अंडरस्टँड दॅट मदर टंग इज मेकिंग ऑल दिस इफेक्ट्स. म्हणजे जगातली कोणतीही भाषा शिकण्यासाठी फक्त मदर टंगच आपल्याला इफेक्ट करताना दिसते. म्हणजे अवर मदर टंग इज मेकिंग द इफेक्ट्स ओनली टू अंडरस्टँड अदर लँग्वेजेस. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतला. मला इंग्रजी समजत नाही. आय डू नॉट लर्न
सॉरी मला इंग्रजी समजत नाही म्हणजे आय डू नॉट अंडरस्टँड इंग्लिश. हे हिंदीमध्ये कसं होईल? मैं अंग्रेजी नहीं समज सकता हूं. म्हणजे बघा ह्या तिघं वाक्यावरून असं लक्षात आलं या ठिकाणी की फक्त एक मदर टंग आहे, एक मदर टंग आहे, एक मराठी नावाची भाषा आहे. ती भाषा आपल्याला हिंदीमध्ये घेऊन जाते आहे. म्हणजे द मराठी इज द मदर टंग विच इज टेकिंग अस इन टू हिंदी अँड थ्रू हिंदी इट इज टेकिंग अस इन टू द इंग्लिश लँग्वेज. हा एक बदल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. असे अनेक उदाहरणे घेऊन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मदर टंग ही जगामध्ये सर्वात महत्त्वाची भाषा आहे. द मदर टंग इज द इम्पॉर्टंट लँग्वेज in the world, in all the languages of the world. So mother tongue is very important. And through this mother tongue, ह्या mother tongue च्या माध्यमातून आपण जगातली कोणतीही भाषा सहज लिहू शकतो, बोलू शकतो, संवाद करू शकतो, उत्तम प्रकारे आपण रायटर बनू शकतो. म्हणजे we can become the best writer in our life with this mother tongue. And with this mother tongue, ह्या मदर टंगच्या सहाय्याने आपण जगातली भाषा सहज शिकू शकतो. मग आपल्याला आता शेवटी थोडंसं जाता जाता आपल्याला असं म्हणता येईल की मग मातृभाषेचा आपण चांगला अभ्यास केला पाहिजे. म्हणजे वी शूड स्टडी अवर मदर टंग व्हेरी नाईसली. म्हणजे आपण वी शुड डू द स्टडी ऑफ अवर मदर टंग नाईसली. आपण तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे वी शुड रिस्पेक्ट अवर मदर टंग. वी शुड डू द रिस्पेक्ट ऑफ अवर मदर टंग. तिचं अस्तित्व आपण टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणजे वी शुड कीप इट प्रॉपरली विदाउट डिस्टर्बन्स. कोणत्याही प्रकारचा आपल्या मातृभाषेला त्रास न होऊ देता आपली मातृभाषा आपण ही वृद्धिंगत करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपली भाषा आपण विसरता कामा नये. ते वी शुड नॉट अवर मदर टंग. वी शुड डेव्हलप इट प्रॉपरली. वी शुड प्रोग्रेस इट डे बाय डे. कारण काय होईल, अन्यथा काय होईल, अदरवाईज व्हॉट विल हॅपन, आपलं अस्तित्वच संपून जाईल. ज्या वेळेला आपली मातृभाषा, मग ते मराठी असो, ते हिंदी असो, ते इंग्लिश असो, ते मल्याळम असो, कोणत्याही प्रकारची भाषा असो, लेट इट बी एनी काइंड ऑफ लँग्वेज, आपण जर आपल्या मातृभाषेचं महत्त्व कमी करायला निघालो, इफ वी ट्राय टू मेक द इम्पॉर्टन्स ऑफ अवर मदर टंग व्हेरी लेस, तर आपली मदर टंग संपून जाईल. म्हणजे अवर मदर टंग विल एंड. आणि आपली मदर टंग जर संपली तर मग आपलं अस्तित्व काय असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपलं अस्तित्व हे झिरो झालेलं असेल. म्हणजे अवर एक्झिस्टन्स विल बी झिरो. कारण आपल्याला बोलायला आपली वडिलांची भाषा, आपल्या आईची भाषा, आपल्या पूर्वजांची भाषाच आपल्याजवळ राहिली नाही. म्हणजे द लँग्वेज ऑफ अवर मदर, फादर, पॅरेंट्स, प्रेडेसेसर्स ही आपल्याजवळ बोलायला राहिली नाही. म्हणजे वी हॅव नो मदर टंग नाऊ. आणि आपण मदर टंगमध्ये बोलू शकत नाही. वी कॅनॉट स्पीक नाऊ इन अवर मदर टंग. आणि हा सर्वात मोठा आपला धोका असणार आहे. धिस विल बी द डेंजर टू अस इन फ्युचर. आणि म्हणून मातृभाषाचा सन्मान केला पाहिजे, तिचं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे. आपण लक्षात घ्या, आपण खूप असं त्या जागी इतर भाषा आपण सहज आणू शकतो. म्हणजे जर मातृभाषा आपली जर दांडगी असेल तर आपण सहज इंग्लिश शिकू शकतो, सहज हिंदी शिकू शकतो, सहज सुंदर हिंदी आपल्या मराठीमधून आपण बोलू शकतो. आपली मराठी जर एकदमच सुंदर स्टँडर्ड असेल तर आपली हिंदी आपण त्याचं भाषांतर करून सुंदर प्रकारे बोलू शकतो. म्हणजे वी कॅन स्पीक द बेस्ट हिंदी ऑन द बेसिस ऑफ अवर मदर टंग मराठी. किंवा मी म्हणेल
की कोणतीही भाषा असो, मल्याळम असेल तर मल्याळम माणसाला जर हिंदी बोलायचं असेल तर त्याच्या मल्याळम भाषेच्या ताकदीवर तो इंग्लिश, हिंदी, कोणतीही भाषा तो उत्तम प्रकारे बोलू शकतो, कारण त्याची मदर टंग सुंदर आहे. आणि म्हणून आपली मदर टंग सुंदर असणं, आपली मदर टंग आपण स्ट्रॉंग करणं, आपली मातृभाषा आपण जबरदस्त बनवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून तिचा सन्मान केला गेला पाहिजे, तिचं अस्तित्व टिकवून ठेवलं गेलं पाहिजे आणि तिला उच्च प्रकारचा दर्जा हा दिला गेला पाहिजे. कारण माझ्या अनुभवानुसार, म्हणजे मी जेही काही प्राध्यापकी केली त्या प्राध्यापकीमध्ये, म्हणजे आय डिड द प्रोफेसरशिप, आणि त्या प्रोफेसरशिपमध्ये मी मराठीमधून कशी इंग्रजी सुंदर प्रकारे लिहिता व बोलता येते याचे मी अनेक प्रयोग केले. आणि माझ्या लक्षात आलं की जगातल्या कोणत्याही भाषेचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण आपली मातृभाषा पुढे करायची. आपल्या मातृभाषेतून आपण उत्तम प्रकारे इतर कोणतीही भाषा शिकू शकतो. तर या ठिकाणी माझा कोणावरही टीकावाद करण्याचा उद्देश नाही, परंतु कधीपासनं माझ्या मनामध्ये होतं, कारण कम्युनिकेशन स्किल हे शिकायचं आहे, विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकायची आहे, त्यासाठी मदर टंगमधून, मातृभाषेतून कशी इंग्रजी शिकता येते हे डोक्यामध्ये कधीपासनं होतं. आणि म्हणून आज हा व्हिडिओ मी पूर्ण करत आहे, आपल्याला देत आहे. मला कोणावरही टीका करायची नाही आहे, माझा टीका करणे हा उद्देश नाही. हा माझा व्हिडिओ खूपच आपण शेअर करावा आणि त्याला आपल्या मित्रमंडळींसोबत एन्जॉय करून बघावा, एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.